ऑफिसची इडली फ्राय खाऊन घरी बनवण्याची इच्छा झाली तर आज आपण पाहूयात इडली फ्रायची रेसिपी. बघून तर खूप तोंडाला पाणी आलं. रेसिपी बघूयात. इडली वाफवण्यासाठी आपण 1.5 ग्लास पाणी घालून हे भांडं स्टीम करा. तोपर्यंत इडलीचं बॅटर मिक्स करा. हे होममेड इडलीचं बॅटर आहे. त्यामध्ये मी फक्त मीठ आणि तेल मिक्स केलं होतं आणि सोडा. हे इडलीच्या भांड्याला आपण आधी तेल लावून घ्या, म्हणजे इडली वाफवल्यानंतर आपली ती लगेच निघेल. आणि त्यानंतर मी त्या भांड्यामध्ये 2.5 चमचा इडलीचं बॅटर टाकते. ते पूर्ण भरून टाकू नये, म्हणजे ती वाफवल्यानंतर बाहेर येत नाही. असं करता करता मी प्रत्येक भांड्यामध्ये इडलीचं बॅटर फिल करून घेते. आणि आपलं प्री स्टीम झालेलं आहे त्या भांड्यामध्ये. सो मी त्याच्यामध्ये ते इडली पुट करते. माझ्याकडे 3 लेअरचं इडलीचं भांडं आहे. सो एका टाईमला माझ्या 12 इडल्या तयार होतील. आपल्याला ह्या 15 मिनिट ते 20 मिनिटामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. सो वाफवल्यानंतर माझ्या इडल्या रेडी आहेत. बघा, त्याला थोडंफार गार होऊ देईल आणि गार झाल्यानंतर चमच्याला तेल लावून मी इडली काढते. एकदम परफेक्टली निघाली. हे बघा. इडली फ्राय करण्यासाठी आपल्याला कोथिंबीर, कांदे, टोमॅटो, कढीपत्ता आणि इडली लागणार आहे. मी आता इडलीचे बारीक काप करून घेते. एका इडलीचे 9 काप केले तरी चालू शकतात. आणि असंच करत मी सगळ्या इडल्यांचे काप करून घेतले आहेत. आपल्याला इतक्या साईजचे हवे आहेत काप. सो कढई गरम झालेली आहे, त्यात आपण टाकतो आहे तेल. त्यानंतर मस्त फोडणी घालून घेऊयात. मोहरी कडल्यानंतर त्यात जिरं घालूयात. मग आपण कांदे घालूयात. कांदे थोडे होऊ देऊयात. त्याच्यासोबतच कढीपत्ता आणि मिरची घालून घेऊ आणि मिक्स करूयात. हे कांदे लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं की लवकर गळतील. त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ आपण. आणि टोमॅटो थोडे गळण्यासाठी आपण त्याला 5 मिनिटाची वाफ देऊयात. वाफ दिल्यानंतर ते असे गळून गेलेत. आणि याच्यानंतर आपण याच्यात मसाले घालू शकतो. त्यानंतर तुमच्या चवीनुसार तिखट, हळद, आणि मला आंबट चिंबट आवडतं म्हणून मी चाट मसाला टाकला आहे. हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. त्यानंतर मसाल्यापुरतंच मीठ टाका. इडलीमध्ये आधीच मीठ असतं. वरून इडली टाकून घ्या. मला याच्यामध्ये थोडा वेगळा फ्लेवर होता, सो मी याच्यामध्ये टाकला होता सांबर मसाला. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकतात, लाईक मॅगी वगैरे. त्याच्यानंतर ती इडली मस्तपैकी मिक्स करून घ्या. जर 5 मिनिटानंतर तुम्ही त्याच्यावर कोथिंबीर टाका. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. व्यवस्थित मिक्स करून घ्या. कोथिंबीर थोडी मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा आणि इडली फ्राय रेडी आहे. तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि सांगा कशी झाली आहे.